नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये स्वागत. पुणे महानगरपालिकेतील भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नदी सुधार प्रकल्प जो अखेर मार्गी लागलेला आहे. सगळ्याच राजकीय पक्षांचा समर्थन मिळवत नदी सुधार प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. पण यात दुर्दैवाची बाब म्हणजे एकाही नगरसेवकाने या प्रकल्पामुळे नदीवर होणाऱ्या तांत्रिक परिणामांबाबत एकही चकार प्रश्न विचारला नाही. पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मुळा आणि मुठा नदीच्या दोन्ही बाजूंनी सुशोभीकरण करण्याकरता नदी सुधार प्रकल्प नावाचा सुमारे 4000 कोटी रुपयांचा प्रकल्प पुणे महापालिकेने हाती घेतलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे यापुढील 5 वर्षांकरता याचं दायित्व घेण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय. त्यामुळे उद्या सत्ता कुणाची जरी आली तरी महापालिकेला दरवर्षी या प्रकल्पासाठी पैसे द्यावेच लागणार आहेत. नदी सुधार प्रकल्पामुळे नदीचा काठ सुशोभित होणार आहे. मात्र त्यामुळे नदीची जैवविविधता कशी टिकेल असा प्रश्न आहे. त्याचा सर्वाधिक विचार होणं आवश्यक आहे. अन्यथा कोटीच्या कोटी उड्डाणं निरर्थक ठरणार आहे. पुणे महापालिकेतले सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला नदी सुधार प्रकल्प अर्थात रिव्हर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो आहे तो वादात सापडलाय. ज्या पद्धतीनं या प्रकल्पाचं कामकाज रेटण्यात येते ते पाहता पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला जोरदार आक्षेप नोंदवलेत. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्यासह माजी खासदार अनु आगा आणि शहरातले अनेक पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते जे आहेत ते या प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झालेत आणि त्याची कारणंही तशीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांना या प्रकल्पामधले जे 2 महत्त्वाचे मुद्दे सर्वात जास्त घातक ठरणार आहेत ते म्हणजे पहिला, या नदीवर असलेला भिडेपूल जो डेक्कनला आणि गावठाणाला जुनं पुणे जे त्याला जोडणारा भिडेपूल ज्याच्यावरून रोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते तो या प्रकल्पामध्ये तोडला जाणार आहे. त्याच्या बरोबरीचं महापालिकेच्या बरोबर समोर असलेला जो पूल आहे हाही पूल या प्रकल्पामध्ये अडथळा ठरतोय अशी माहिती DPR मध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे याही पुलाला मोठा झटका जो आहे तो बसू शकतो. हा पूलसुद्धा काढायचा निर्णय होऊ शकतो. आता या प्रकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होणार काय तर 22 किलोमीटर नदीच्या लांबीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात येणार आहे. हे बांधकाम थोडं नाही तर 18 लाख स्क्वेअर मीटर इतक्या मोठ्या प्रमाणावरती नदीच्या पात्रामध्ये हे बांधकाम केलं जाणार आहे. खरंच नदी सुधार प्रकल्प हा नदी सुधारण्याचा प्रकल्प आहे की केवळ नदीच्या पात्रामध्ये बांधकाम करून पैसे उकळण्याचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. प्रत्यक्षात भिडेपूल आणि नदी काठला रस्ता हा पूर्णपणे पाडला जाणार आहे. लोकांच्या वाहतुकीचा, रहदारीचा कुठलाही विचार न करता मूळ 2619 कोटी रुपये अंदाजे किंमत असलेल्यासाठी 4727 कोटी रुपये महापालिकेने मान्य केलेले आहेत. हा प्रकल्प सुधारणेचा नाही तो पूर्णपणे शहराच्या विध्वंसाचा आहे. फक्त काही ठराविक लोकांच्या फायद्याचा असू शकतो. यातले सगळ्यात दुर्दैवाचा भाग असा आहे की ज्या महापालिकेने हा प्रोजेक्ट पुढे आणलेला आहे त्या महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्यांना म्हणजे तिथल्या इंजिनियरपासून ते आयुक्तांपर्यंत कोणालाही या प्रोजेक्टबद्दलच्या एकाही प्रश्नाची उत्तर देता येत नाहीत. त्यांना माहिती पण नाही आहे. ते दरवेळेला असं सांगतात की आम्ही कन्सल्टंटकडनं माहिती घेऊन सांगतो. म्हणजे जर कन्सल्टंटच प्रोजेक्ट राबवणार असेल आणि त्यालाच फक्त माहिती असणार असेल तर जे हा प्रोजेक्ट करतात त्या महापालिकेचे अधिकारी नक्की काय करणार आहेत. आता आपण 11 पॅकेजेसमध्ये ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करतोय. यात ज्या काही ॲलिगेशन आल्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. आपण ह्या सगळ्या पर्यावरणपूर्वक गोष्टी धरूनच त्याचं प्रेझेंटेशन एन्व्हायरमेंटला दिलं आहे. या संदर्भातली एन्व्हायरमेंटची NOC आपल्याला आली आहे. या संदर्भातली इरिगेशनची NOC आपल्याला आली आहे. या संदर्भातला शासनाचा निर्णय आपल्याला आलेला आहे. आणि त्यामुळं कुठलंही बेकायदेशीर काम कुठलंही काम महानगरपालिका करणार नाही. महापालिका करूच शकत नाही. कारण महापालिका एक जबाबदार संस्था आहे. 5 IAS त्या संस्थेत काम करतात तर ती संस्था अशीच कसं काम करू शकेल. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे ज्यांनी या सगळ्या विषयाचा आढावा घेतला त्यांच्याशी सविस्तर बोलूया. वैभव, आयडियली नदी सुधार प्रकल्प असं जर असे जर शब्द आपण उच्चारले तर समोर असं येतं की नदीचं पाणी शुद्ध करणे,
जर प्रदूषण होत असेल नदीचं तर ते रोखणे, केमिकलयुक्त पाणी जर किंवा सांडयुक्त पाणी जर कुठूनही नदीत जात असेल, मिळत असेल तर ते रोखणे. पण या व्यतिरिक्त एवढे पैसे नेमके मग कशासाठी खर्च होत आहेत हा प्रश्न आहे. सुवर्णा, गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवरती पुणे महापालिकेनं हा प्रकल्प आणला आहे. भाजपसाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं हा प्रकल्प मंजूर करण्यात आला, रात्री 12:30 वाजेपर्यंत मुख्य सभा जी आहे ती घेण्यात आली आणि सगळ्या विरोधी पक्षांना सोबत घेऊन या प्रकल्पाची मंजुरी देण्यात आली. एका दिवसात दुसऱ्या दिवशी लगेच, एका दिवसानंतर लगेच या सगळ्याचं टेंडर फ्लोट करण्यात आलं. म्हणजे घाई आपण या सगळ्यासाठी किती आहे, 650 कोटी रुपयांचं पहिलं टेंडर जे आहे ते टेंडर फ्लोट करण्यात आलं. ही सगळी इतकी घाई गडबड जी आहे ती नेमकी कशासाठी केली जाते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं कारण नदीच्या इकॉलॉजीवरती प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. 22 किलोमीटरची लांबी जी आहे, 22 किलोमीटर लांबीची नदी जी आहे ती शहरातून वाहते मध्यभागातून. या दोन्ही बाजूंना मोठमोठाले घाट असतील, शॉपिंग कॉम्प्लेक्सेस असतील किंवा अशी प्रचंड मोठी यादी जी आहे ती कामांची आहे. मात्र ही कामं केल्यानं खरंच नदीला काही फरक पडणार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण परदेशांमध्ये असलेल्या नद्यांच्या भोवती होणारी वाहतूक असेल किंवा थेम्स नदीसारखी नदीतून वाहतूक करणारी शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, असे अनेक दाखले जे आहेत ते या प्रकल्पासाठी दिले जातात. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी जे शुद्ध पाणी लागतं ते कुठून आणणार? जे STP प्लांट करण्याचा जायकाचा प्रकल्प आहे तो प्रकल्प कशा पद्धतीनं केला जाणार, अशा अनेक गोष्टी आहेत. पण या सगळ्यामध्ये 1-2 नाही, तब्बल 4000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. 2000 कोटी रुपयांची ह्याची 2 वर्षापूर्वीची किंमत होती. 2 वर्षात ही किंमत दुप्पट झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महापालिकेनं 72(ब) हा ठराव मंजूर केला. याचा अर्थ पुढच्या 4000 कोटी रुपयांचं पूर्ण दायित्व हे महापालिकेकडे असणार आहे. हे सगळे पैसे महापालिकेला पुढचे 4 वर्ष द्यावे लागतील. इथं सत्ता भाजपची असो किंवा नसो. याचा अर्थ उद्या कुणाचीही सत्ता आली तरी महापालिकेचं बजेट हे 1000 कोटीनं कमी करायचं. ते पैसे थेट या नदी सुधार प्रकल्पासाठी द्यायचे आणि बाकीच्या बजेटमध्ये मग शहरातली इतर कामं जी आहेत ती करायची, असा हा सगळा 72(ब)चा ठराव आहे. आता या सगळ्यावरती पर्यावरणवाद्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. जलसंपदा विभागानं थेट महापालिकेला सूचना केलेल्या आहेत. ब्लू लाईनच्या आणि रेड लाईनच्या आतमध्ये काम करायचं नाही, नदीपात्रात कुठलंही कन्स्ट्रक्शन करायचं नाही. जर पूरवहन किंवा पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेला नदीत कुठलाही अडथळा झाला तर त्याची जबाबदारी ही पूर्णतः महापालिकेची असेल. नदीचा काटछेद जो आहे, म्हणजे जे पात्र आहे नदीचं खालून मातीचं जे पात्र असतं त्या पात्राला कुठेही छेद दिला जाऊ नये. त्यावर कॉन्क्रिटीकरण जे ते केलं जाऊ नये. जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार या प्रकल्पामध्ये सी चॅनल जो आहे तो नदीचा करण्यात येणार आहे कॉन्क्रीटचा. त्याच्यामुळे नदीची इकॉलॉजी जी आहे, त्याच्यातले जीवजंतू असतील, प्राणी असतील, हे सगळे संपून जातील. कारण थेटपणे जमिनीशी संपर्क राहणार नाही. कॉन्क्रीट सगळं त्याच्यामध्ये येईल आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅरेजेस बांधण्यात येणार आहेत, बांध घालण्यात येणार आहेत नदीवरती. आता हे बांध घातल्यानंतर जे पाणी साठेल त्या पाण्याच्या शुद्धतेचं नेमकं काय करणार आहे? केवळ बांधकामाबाबतीतला हा प्रकल्प आहे. जे पाणी मूळ शुद्ध व्हायला हवं त्या बाबतीमध्ये कुठलीही भूमिका या प्रकल्पामध्ये दिसत नाही. ते पाणी कुठून आणणार, कसं साठवणार? समजा हे इतकं सगळं बांधकाम केल्यानंतर जर पाऊस मोठ्या प्रमाणावरती झाला तर त्या पावसाचं पाणी जाणार कसं? जर पुराची पातळी वाढली, समजा नदीचं पात्र छोटं झालं आणि पुराची पातळी वाढली मोठ्या बांधकामामुळे, जवळपास 18 लाख स्क्वेअर मीटरचं बांधकाम आहे. याचा अर्थ 450 हेक्टर जमीन तयार केली जाणार आहे. म्हणजे कॉन्क्रीटची जमीन नदीपात्राच्या आजूबाजूला दोन्ही बाजूंनी. जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे सगळं उभं राहिलं तर पाण्याची पातळी, पुराची पातळी जी वाढेल त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न. पण मग जसं तू म्हणतोयस की पर्यावरणवाद्यांनी हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत या प्रकल्पासंदर्भातले, त्यावर प्रशासनाने काही उत्तर दिली? आपण जेव्हा प्रशासनापर्यंत पोहोचलो या सगळ्यावर प्रशासनाचं काय म्हणणं आहे? सुवर्ण, या विषयावरती कुणीही बोलत नाही, प्रशासनही बोलत नाही आणि पुढारी अगदी गोलगोल उत्तरं देतात. वास्तविक या सगळ्याचं एक तांत्रिक विश्लेषण जे आहे ते होणं जास्त अपेक्षित होतं, मात्र तसं काही झालं नाही. आणि पर्यायानं शेवटी पर्यावरणवाद्यांकडे जो एकमेव पर्याय उरला आहे त्यानुसार ते NGT गेलेले आहेत. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलमध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आणि तिथं त्यांना भांडावं लागेल. कारण सरळ इथं कुणीही त्यांच्या प्रश्नाला उत्तरं द्यायला तयार नाही, प्रशासनही नाही आणि पुढारीही नाही. केवळ मोठ्या प्रमाणावरती पैसे या प्रकल्पासाठी दिले जाणार आहेत किंवा हा प्रकल्प आखला गेला आहे. त्याला एकच उदाहरण दिलं जातं, साबरमतीचा प्रकल्प जसा यशस्वी झाला तसाच इथं केला जाईल. पण मुळात दोन्ही शहरांमध्ये, दोन्ही नद्यांमध्ये जे फरक असतील, ज्या तांत्रिक बाबी वेगळ्या वेगळ्या असतील, त्याचा काही अभ्यास करण्यात आला आहे का?
या सगळ्या गोष्टींची उत्तरं अजूनपर्यंत तरी काही मिळत नाही. पण मग वैभव, एवढी घाई करण्यामागचं कारण काय? म्हणजे राजकीय महत्वाकांक्षा इतकं एकमेव कारण आहे? बिलकुल हेच कारण आहे. याचं कारण 2-3 महिन्यानंतर या पंचवार्षिक महापालिकेचा कार्यक्रम जो आहे तो फेब्रुवारीमध्ये समाप्त होतोय. पुन्हा मुख्य सभा जर घ्यायची म्हटलं तर ती पुढच्या महिन्यात गेली आहे. पुढच्या महिन्यात मुख्य सभा घेऊन टेंडर लावणं किंवा मंजुरी घेणं या सगळ्या गोष्टी भाजपसाठी अवघड होत्या. त्यामुळे काही तडजोडी विरोधी पक्षांसोबत करण्यात आल्या. त्यांचे जे इतर विषय होते त्या विषयांना मान्यता जी आहे ती देण्यात आली आणि त्या बदल्यामध्ये विरोधकांनी या नदी सुधार प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी मिळून मिसळून हा निर्णय घेतला आहे. मात्र या सगळ्यांमध्ये पुणेकरांच्या नदीचं काय होणार, त्याच्या जैववैविध्यतेचं काय होणार, पर्यावरणाच्या संदर्भातल्या तांत्रिक प्रश्नांचं काय होणार याचं उत्तर एकाही नगरसेवकाला 3 तास चाललेल्या चर्चेमध्ये विचारावंसं वाटलं नाही. हे सगळ्यात जास्त दुर्दैवी. हो, खरंय वैभव. पण या नदी सुधार प्रकल्प, त्यामागचं सगळं राजकारण, पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेले प्रश्न असोत किंवा राजकीय महत्वाकांक्षेपोटी हा नदी सुधार प्रकल्पाला मान्यता देण्याचा निर्णय घेणं असो, या सगळ्याविषयी सविस्तरपणे अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही मांडणी केलेली आहे आणि याचं सगळं विश्लेषण केलेलं आहे. निदान पुणेकरांपर्यंत तरी हा सगळा विषय नक्की पोचला असेल आणि अर्थात महाराष्ट्रापर्यंत सुद्धा तो पोचला असेल. धन्यवाद. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयात अजून सुद्धा चौकशी सुरू आहे. दुपारी 12 वाजता देशमुखांची चौकशी सुरू झाली. ईडीनं 5 समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख अखेर चौकशीला हजर राहिले. ईडीकडून अनिल देशमुखांचा जबाब नोंदवण्याचं काम अजूनही सुरू आहे. या चौकशीनंतर अनिल देशमुखांच्या अडचणी वाढतील का हे बघावं लागेल. 12 वाजता अनिल देशमुखांची चौकशी सुरू झाली. पण चौकशीपूर्वी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की मला न्यायालयाचा अवमान करायचा नाही किंवा मी न्यायालयाचा अवमान करणार नाही म्हणून मी ईडी समोर हजर झालेलो आहोत. पण 5 समन्स बजावल्यानंतर ईडी समोर अनिल देशमुख हजर झाले आणि त्यावेळेला त्यांनी हाही प्रश्न विचारला की माझ्यावर आरोप करणारे परमवीर सिंग आता नेमके कुठे आहेत. पण या सगळ्याविषयी अधिक आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, 12 वाजता अनिल देशमुखांची चौकशी सुरू झाली. अजून सुद्धा अनिल देशमुख ईडी कार्यालयातच आहेत का? काय सांगाल, कुठल्या कुठल्या विषयांवर आत्ता त्यांच्याची चर्चा किंवा त्यांच्याकडून विचारणा होत असणार? सुवर्णा, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीनं जेव्हा सीबीआयने गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये त्यांना हवालामार्फत आणि त्याच पद्धतीनं बेनामी कंपन्या, शील कंपन्या उभ्या करून पैशांची हेरफार करणं, पैशांची देवाणघेवाण करणं हा विषय जेव्हा सीबीआयला समजला तेव्हा त्यांनी तपास ईडीकडे दिला. ईडीनं या सगळ्या प्रकरणी त्यांच्या 2 PAंना अटक केली. ते स्वतः आता चौकशीला आले. जे गेली 5 तास झालं त्यांची चौकशी सुरू आहे. मुख्य मुद्दा ईडीच्या तपासामध्ये हाच आहे की श्री साई शिक्षण संस्था या संस्थेचे चेअरमन अनिल देशमुख आहेत, त्यांचे परिवारातील लोक आहेत, त्यांचे सचिव आहेत, त्यांचे जवळची लोक आहेत आणि याच कंपन्यांमार्फत अनेक 13 कंपन्यांना करोडो रुपयांची देवाणघेवाण झालेली आहे. त्यामध्ये 4,18,00,000 रुपये आहेत. हे पैसे मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते नागपूर अशा पद्धतीनं फिरवण्यात आले होते. हवालामार्फत हे पैसे फिरवले गेले होते. वारंवार ईडीनं ज्यावेळी ईडी विशेष न्यायालयामध्ये या सगळ्या त्यांच्या दोन्ही PAंच्या रिमांडसाठी ज्यावेळी सुनावणी सुरू असायची त्यावेळेस वारंवार हा दावा केला जायचा की श्री साई शिक्षण संस्था ज्याच्याशी संबंधीमध्ये अनिल देशमुख आहेत, थेट संबंध त्यांचा आहे आणि त्या संस्थेच्या अकाउंटमधून बेनामी कंपन्यांना पैसे गेलेले आहेत, पैसे आलेले आहेत. त्यामुळे एक मोठा प्रकार जो आहे, मोठा घोटाळा जो आहे तो इथे झालेला असं वारंवार ईडी जे आहे ते विशेष न्यायालयात सांगत होतं. अनिल देशमुखचा त्यांनी वारंवार उल्लेख केला. त्यांना 5 वेळा समन्स देखील बजावलं. त्यांच्यावर जवळपास 4 ते 5 वेळा धाड देखील टाकली आणि त्यांना समन्स बजावून देखील ते चौकशीला हजर आले नाही. आता मुद्दा हा आहे की आज अचानक अनिल देशमुख चौकशीला हजर कसे राहिले. त्यामुळे आता अनिल देशमुखची जवळपास 5 तास चौकशी झालेली आहे. अजून किती काळ चौकशी चालेल हे स्पष्ट नाही आहे. पण अनिल देशमुख यांची श्री साई शिक्षण संस्था याच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी झाल्या व्यवहाराच्या त्या बाबतीमध्ये जे ईडीकडे पुरावे आहेत, त्यांना जो संशय आहे, त्यांच्याकडे जे आरोप आहेत त्या आरोपांवरती चौकशी केली जाते. नक्की. मात्र त्याबरोबर अजून एक प्रश्न ज्याच्याविषयी आपण मगाशी सुद्धा बोललो की परमवीर सिंग ज्यांनी या सगळ्या प्रकारचे आरोप अनिल देशमुखांवर केले 100 कोटींच्या वसुली संदर्भातले, ते अनिल देशमुख स्वतः कुठे आहेत? तर त्याविषयी सुद्धा एका बाजूला चौकशी केली जाईल का?
की परमवीर सिंग हे नेमके कुठे आहे ते सध्या तरी पोलिसांना देखील माहीत नाही. मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहे. नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये ठाणे न्यायालयाने परमवीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलेलं आहे. त्यामुळे परमवीर सिंग यांना दिसत्या क्षणी अटक केली जाईल. त्यांच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे. मुळात मुद्दा हा आहे की चांदीवाल आयोग असेल, SIT स्थापन केली असेल स्टेट गव्हर्नमेंटने, त्यानंतर विविध पोलिसमध्ये गुन्हे दाखल आहेत. एवढं सगळं होऊनसुद्धा परमवीर सिंग एकाही एजन्सीला चौकशी करता सामोरे गेलेले नाही आहेत. त्यामुळे परमवीर सिंग नेमके आहेत कुठे, ते परदेशाच्या बाहेर गेले होते असं सांगितलं जाते, ते बाहेर परदेशी गेले असं सांगितलं जाते. आणि त्याचबरोबरीनं ते नेमके कुठे आहेत याबद्दल अजूनही वाच्यता केली जात नाही आहे किंवा ते कुठे हे अजूनही कळलेलं नाही. सुवर्ण नक्की. पण अजित, परत एकदा हाच महत्त्वाचा मुद्दा की अनिल देशमुखांची 12 वाजल्यापासून चौकशी सुरू आहे, जबाब नोंदवून घेण्याचं काम सुरू आहे, जे अजूनही ईडी कार्यालयामध्येच आहेत. धन्यवाद अजित, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात आहेत, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, त्या बघणार आहोत. केले त्यांना ज्या नोटिसेस आल्या त्याला प्रतिवाद करण्यासाठी ते वेगवेगळ्या कोर्टामध्ये गेले. परंतु एकूण असं दिसतं की कोर्टाचं म्हणणं असं आहे की त्यांनी दाखल व्हावं आणि ईडीच्या समोर जे आहे आपली बाजू मांडावी, त्यासाठी ते दाखल झाले असते. अनिल देशमुख आता ईडी कार्यालयामध्ये हजर झाले. ठीक आहे, नाही आतापर्यंत का हजर झाले नाही हा प्रश्न, आता का झाले प्रश्न, आणि ईडीचा मी काय अधिकारी नाही, आता ईडी काय करायचं त्यांचं ठरवेल. आखिरकार अनिल देशमुख को ईडी के दफ्तर आना पड़ा. आए स्वयं की गाड़ी में बैठकर अब वापस तो ईडी की पुलिस कस्टडी में ही रवानगी होगी. 100 करोड़ का हिसाब देने के लिए 100 दिन तो ईडी कस्टडी में रहना ही पड़ेगा, जेल में जाना ही पड़ेगा. या दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे नेते राम कदम यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली. तपास यंत्रणांपासून दूर जाता येत नसल्याचं दरेकर म्हणाले, तर राम कदमांनी कुठेही रिलीफ न मिळाल्यानं त्यांना ईडी समोर हजर राहावं लागलं अशी टीका केली. देशातल्या ज्या भक्कम तपास यंत्रणा आहेत, मग ईडी असेल, CBI असेल, NIA असतील, की ज्या काही मोठ्या तपास यंत्रणा आहेत आणि त्याचा धाक त्या ठिकाणी आदर या ठिकाणी आपल्या देशवासियांना, आणि जर 5ही समज देऊन त्या ठिकाणी ईडीच्या कारवाईला रिस्पॉन्स करत नसतील तर त्या ठिकाणी मग त्या यंत्रणेच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि मग अलीकडच्या काळात ईडीची पण मस्करी करायला लागली. परंतु शेवटी तपास यंत्रणेनं दाखवून दिलं की यंत्रणेपेक्षा कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. ईडीनं 6 वेळा समन्स पाठवल्यानंतर सुद्धा माजी गृहमंत्री ईडी समोर हजर झाले नाहीत. मुंबई न्यायपालिकेपासून देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेपर्यंत कुठेही त्यांना दिलासा मिळाला नाही आणि शेवटी नाईलाजास्तव त्यांना ईडी समोर हजर व्हावं लागलं. हे महाराष्ट्रातले तिन्ही पक्ष, त्यांचे नेते, संपूर्ण सरकार माजी गृहमंत्र्यांना वाचवण्याचा का प्रयत्न करत होतं? इथे एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्राची खबरबातमध्ये अजून काही बातम्यांचं काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हा गोरखधंदा सुरू आहे. ऑपरेशन लुटारू नंतर सरकार हादरलं. मंत्री ते अधिकाऱ्यांना खडबड. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे नवाब मलिकानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची. नवाब मलिकानी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी गंभीर आरोप केले. भाजप आणि फडणवीसांचे ड्रग्ज तस्कराशी संबंध असल्याचा आरोप मलिकांनी केला. तर अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला ड्रग तस्कर जयदीप राणानं फंडिंग केलं असं मलिक म्हणतात. इतकंच नाही तर नीरज गुंडे हे फडणवीस सरकारमधील वसुली करणारे दुसरे सचिन वाझे असल्याचा आरोप मलिकांनी केला. मलिकांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडेन असा इशारा फडणवीसांनी दिला. मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे पुरावे मी पाठवणार असं ते म्हणाले. जयदीप राणा जेल में बंद है. जो दिल्ली का केस है 8/40 DZU 2020 का, मेरी जानकारी है कि एक सुनवाई में उसे कोर्ट में हाजिर नहीं किया गया
जिसमें दिल्ली के एनसीबी के जोनल यूनिट ने कहा कि वो जेल में है और जानकारी ऐसी है कि वे साबरमती जेल में हैं। ड्रग ट्रैफिकिंग के केस में गिरफ्तारी हुई है, लेकिन उनके रिश्ते महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी हैं। आपको बता दें, नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावलाय। आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन। याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही। ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग संदर्भातही बोलू नये। त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा। आता त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल। जो नशे का कारोबारी है, ड्रग पेडलर है, एक टी सीरीज ने जो गाना रिलीज किया था जिसमें अमृता फडणवीस जी ने गाना गाया था, अभिनय किया था, देवेंद्र जी ने भी अभिनय किया था। उस समय के जो महाराष्ट्र के फाइनेंस मिनिस्टर थे मुनगंटीवार साहब ने भी उसमें अभिनय करने का काम किया था। ये कहता ना कि हमसे कब मिले हम नहीं जानते, फिर बचाव करेंगे कि मुझे मालूम नहीं था ये कौन आदमी फाइनेंशियल हेड बन गया। लेकिन देवेंद्र जी के जयदीप राणा के रिश्ते बहुत घनिष्ठ थे। दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत। ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे। तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे, कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता। 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलेला आहे। या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिव्हर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे, तो हायर्ड माणूस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला, हे रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते। त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही। देवेंद्र फडणवीस का एक वजह इसी शहर में रहता है, नीरज गुंडे, जिसको पूरी तरह से पिछली सरकार में मुख्यमंत्री निवास में एक्सेस था, मुख्यमंत्री कार्यालय में एक्सेस था, सारे अधिकारियों के चैम्बर में एक्सेस था, सारे पुलिस के ट्रांसफ़र वो तय करता था, ब्यूरोक्रेसी के ट्रांसफ़र वो तय करता था और पूरी तरह से उगाही उसी के जरिए महाराष्ट्र में की जाती थी। और देवेंद्र जी जब भी नई मुंबई की तरफ, पूना की तरफ प्रस्थान करते थे तो शाम में उनके घर में हाजिरी लगती थी और लगातार नीरज गुंडे के घर पर वो बैठते थे और वहीं से सारा देवेंद्र जी का माया जाल चलता था। नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच, 100% आहेत, काही डिनायच करण्याचं कारण नाही आहे। पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं। मी जेवढे वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत, किंवा मी जेवढे वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत। आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आहेत। पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना, काय अडचण आहे? काहीच अडचण नाही आहे। वाझे पाळण्याची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही आहे, आम्हाला गरजही पडत नाही।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाच धागा पकडत, म्हणजे लवंगी नवाब मलिकांनी फोडली आहे, आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडीन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, तोच धागा पकडत पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार याची वाट बघत आहोत असा टोला भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावलाय. ते काय म्हणाले बघूयात. ते असं म्हणतायत की राजकीय फटाक्यांना दिवाळीची गरज नाही. काही जण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत, मात्र पाकिस्तानात कधी बॉम्ब फोडणार याची मी वाट पाहतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे आणि आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर पंच प्रभाकर साहिल यानं आणखी एक खुलासा केलाय. एनसीबी दिल्लीची जी टीम प्रभाकर साहिल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करते, त्या समितीनं किंवा एनसीबीनं प्रभाकर साहिल याला चौकशी करता कधी समन्स केलंच नाही असा खुलासा प्रभाकर साहिल यांच्या वकिलांनी केलाय. त्या वकिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. एनसीबीचं म्हणणं आहे की प्रभाकर साहिल यांना त्यांनी चौकशी करता बोलवलं होतं. जी समिती स्थापन केलेली आहे ती समिती तर दिल्लीला परत गेलेली आहे, पण प्रभाकर साहिल काही त्या चौकशी समितीसमोर चौकशीला हजर आले नाहीत. सर्वात पहिले आरोप आणि गंभीर आरोप त्यांनी केले होते एनसीबीवर, विशेष करून समीर वानखेडे यांच्यावरती. नाही, आमचं म्हणणं असं आहे, जर तुम्ही त्यांना समन केलं असतं तर तो जरूर हजर झाला असता, पण मुळातच त्यांनी पण मग त्यांना समन्स केलं नाही. त्यांनी हे समोरून का स्पष्ट केलं नाही? सॉरी, त्यांनी समोरून हे स्पष्ट का केलं नाही की त्यांना एनसीबीचं समन्स झालं नाही? कारण एनसीबीनं तर जाहीररित्या सांगितलं होतं की आम्ही त्यांना समन्स केलं आहे म्हणून. नाही, पण ते साफ चुकीचं आहे, म्हणूनच आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र त्याच्यामधले जे आरोप केलेले आहेत एनसीबीने त्याचं खंडन करत आहेत. त्यांना आम्ही ऑफिशियली बोललेलो आहोत की जर तुम्ही आमच्या क्लायंटला समन्स देणार किंवा ते समन्स आम्हाला ऑफिशियली आमच्या ऑफिस ॲड्रेसवर पाठवणार तर आम्ही नक्कीच येऊ आणि नक्कीच कोऑपरेट करू. वरती तुम्ही कोणाशी भेट घेतली, काय चर्चा झाली आणि काय पत्र दिलेलं आहे, काय पत्रामध्ये साधारणपणे मजकूर आहे? पत्रामधला मजकूर असा आहे की आम्ही स्वतःहून तयार आहोत एनसीबीला जे कोऑपरेट करायचं, जे स्टेटमेंट द्यायचं त्या संदर्भात. एनसीबीने अद्यापर्यंत समन्स आम्हाला सर्व केलं नाही, म्हणून आम्ही एनसीबीला लेटर दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला ऑफिशियली समन्स सर्व करा, आम्ही अवेलेबल असू. पण जर त्यांनी स्वतःहून माध्यमांसमोर येऊन आरोप केलेले आहेत तर मग त्यांनी आता स्वतःहून एनसीबीला हजर राहणं गरजेचं वाटत नाही का? माध्यमांसमोर आरोप करणं एनसीबीला शोभत नाही मुळात. म्हणजे माध्यमांना नाही, त्यांनी प्रभाकर साहिल यांनी माध्यमांसमोर येऊन एनसीबीवरती आरोप केले होते स्वतःहून. मग जर एनसीबीनं अशी समिती स्थापन केलेली आहे, प्रसारमाध्यमामार्फत एनसीबीने जाहीर आव्हान देखील केलं होतं की जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही एनसीबीला चौकशीला या, मग त्यांनी स्वतःहून येणं गरजेचं वाटत नाही का? नाही, त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की त्याच काळादरम्यान चौकशी मुंबई पोलीस करत होतं, सविस्तर सखोल चौकशी केलेली आहे. कुठल्या विषयी चौकशी? जे आम्ही आरोप केलेले आहेत, जी कंप्लेंट आम्ही मुंबई पोलिसांना दिलेली, ज्यावेळेस ह्यांनी असं म्हणतायत, आरोप करण्यात येतात की आम्ही बोलावलेलं आहे, त्यावेळेस प्रभाकर साहिल आपले स्टेटमेंट देत होता, ही वॉज अवेलेबल. म्हणून एनसीबीने हे म्हणावं नाही की आम्ही त्यांना बोलावलेलं आहे किंवा प्रसारमाध्यमातून आम्ही त्याला अपील केलेली आहे. हे प्रोसिजर आम्हाला माहीत नाही आणि कायद्याप्रमाणे हे प्रोसिजर मला तरी चुकीचं वाटतं आहे. पण त्यांनी जर आज आम्हाला ऑफिशियल समन्स दिले तर आम्ही नक्कीच हजर राहू. कधीपर्यंत हजर राहाल जर समन्स? जेव्हा बोलावतील तेव्हा. प्रभाकर साहिल आता आहेत कुठे? आहेत, मुंबईत आहेत. त्यांनी जे आरोप केले त्या आरोपांसंदर्भात पुढचं त्यांचं काय पाऊल असेल, काय ते आता मुंबई पोलीस डिसाईड करेल त्याच्यामध्ये काय कारवाई करायची आहे, कशा पद्धतीने कारवाई करायची आहे आणि मग नंतर पुढच्या गोष्टी पुढे. साहेब, काय पत्र दिलं जर दाखवू शकाल? काय नेमकं पत्र आहे, थोडं वाचून सांगा. नाही, ह्याच्यामध्ये आम्ही हेच सांगतोय की असंच सांगतोय की या लेटरमधून आम्ही असं सांगतोय की यापूर्वी एनसीबीने आम्हाला कधीच समन्स सर्व केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेशनला कोऑपरेट करण्यासाठी आणि प्रभाकर साहिलला स्वतःहून स्टेटमेंट द्यायचं आहे म्हणून आम्ही हे स्वतःहून पत्र एनसीबीला देत आहोत, जेणेकरून एनसीबीने आता तरी आम्हाला प्रॉपर समन्स सर्व करावं आणि इन्व्हेस्टिगेशनला मदत करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाविकास आघाडी सरकारला आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत, तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा सरकार पाडण्याची भविष्यवाणी वर्तवली आहे. हे सरकार 7.5 दिवसांमध्ये पडणार असा नवीन दावा राणेंनी केलाय. बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं उद्योजकता प्रोत्साहन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाला नारायण राणेंची उपस्थिती होती. यावेळी नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
वाईट विचार मी करणार नाही आणि करू नये, त्यांना दीर्घायुष्य लाभो. पण एक आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची गुणवत्ता त्यांच्यात नाही. राज्यातलं सरकार टिकेल किती दिवस? 7.5. राज्यातले सरकार किती दिवस टिकेल? 7.5. माझाही आहे, तो मित्र नाही, तो आमचा कार्यकर्ता आहे. मी चेंबूरचा, मुळात माझं सगळं लहानपण आयुष्य चेंबूरमध्ये गेलं आणि तो काय टेररिस्ट नाही आहे आणि तो आता संपर्कात आहे, ईडी विडीची ओळख आहे, चांगली माहिती देतो 2 नंबरच्या लोकांची. कोणाची 2 नंबर. नाशिकच्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ हे एकाच मंचावर पाहायला मिळाले. निमित्त होतं नाशिकच्या संदर्भ रुग्णालयाच्या विस्तारीकरण सोहळ्याचं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळांचं कौतुक केलं. छगन भुजबळ यांनी माझा सन्मान केला असं म्हणत छगन भुजबळ हे माझ्याकरता ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत असं पंकजा मुंडे म्हणाले. आपल्याच नाशिकचे भूमिपुत्र, आपले पालकमंत्री, माझ्यासाठी सुद्धा एक ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, मंचावर उपस्थित, ज्यांच्यावर आज डायस शेअर करण्याचा अनुभव, ज्यांच्या मंचावर येण्याचा अनुभव तो माझ्यासाठी एक वेगळा होता आणि मीही खूप त्याच्याबद्दल उत्सुक होते. आणि माझा आणि भुजबळ साहेबांचा कार्यक्रम हा घड्याळाच्या काट्यावर आहे. पुढची बातमी नाशिकची आहे. नाशिकमध्ये न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर अनधिकृत बायोडिझेल पंपावर छापे पडत आहेत. खरं तर राज्यभर हे छापे पडत आहेत, पण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण पोलीस दलाने 5 ते 6 ठिकाणी छापे टाकलेत. या कारवाईमध्ये 6,000हून अधिक लिटर बायोडिझेल जप्त करत 7 ते 8 जणांना अटकसुद्धा झाली आहे. तसंच एक फिरता बायोडिझेल पंप देखील आढळला आहे. या सगळ्याविषयी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे. बायोडिझेलच्या नावाखाली सुरू असलेलं राज्यातलं सर्वात मोठं रॅकेट न्यूज 18 लोकमतने उघडकीस आणलं आणि या प्रकरणानंतर आता राज्यभर पोलिसांकडनं धाडसत्र केलं जात आहे. नाशिकमध्ये देखील नाशिक ग्रामीण पोलिसांनी नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये धाडसत्र करून तब्बल 2 ते 2,500 लिटर बायोडिझेल जे आहे ते जप्त केलेलं आहे. आणि ही कारवाई ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली ते नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आपल्यासोबत आहे. सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई केलेली आहे. नेमकी ही कारवाई कशा प्रकारे करण्यात आली आणि किती बायोडिझेल आपल्याकडनं आतापर्यंत जप्त करण्यात आलेलं आहे? नाशिक ग्रामीणमध्ये याच्यापूर्वी देखील आपण बायोडिझेलच्या संदर्भाने वेगवेगळ्या कारवाई केलेल्या. त्याच्यात एका ठिकाणी आपण पेट्रोल जशा प्रकारे चालू होता तशा अंडरग्राऊंड 20-20 हजाराच्या लिटरच्या टाकाय ज्या होत्या त्याचा पण आपण एक कारवाई केलेली होती. काल SP ग्रामीण माझे जे पथक आहे त्याच्या अंडर आपण 2 कारवाई केले. त्याचबरोबर माननीय DIG साहेब जे आहेत त्यांच्या पथकाच्या अंडर आपण एक कारवाई केलेली आहे. माझ्या पथकाने एक पावरवाडी हद्दीमध्ये एका ठिकाणी जिथे बायोडिझेल साठवलं गेलं होतं आणि जिथून एक युनिटच्या मार्फत डिस्पेन्सेशन युनिटच्या मार्फत ते विकलं जात होतं तिथे कारवाई करून तिथे आपण साधारण 2200 लिटर बायोडिझेल जप्त केलेलं आहे. त्याचबरोबर इतर इक्विपमेंट्स वगैरे सगळे पकडून यामध्ये आपण 4 आरोपींना अटक केलेली आहे. माननीय DIG साहेब यांच्या पथकांच्या मार्फत चांदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक ट्रकमध्ये टँकरची फॅसिलिटी करून त्याच्या मार्फतीने बायोडिझेलचं डिस्पेन्सेशनचा प्रकार चालला होता. त्याच्या संदर्भाने त्या ट्रकच्या मागे जो ट्रक हा नॉर्मल ट्रक असून त्याला तडपादरी वगैरे टाकून त्याच्या आत टँकरचे इक्विपमेंट्स सर्व बसवले गेले होते. तो साधारण एक 2200 लिटरच्या आसपासचा तो कॅपॅसिटीचा ते हे आहे टँकर. तिथे देखील आपण डिस्पेन्सेशन युनिट जे आहे ते पोलिसांनी जप्त केलेलं. त्याचबरोबर चांदवडमध्ये आपल्याला एका ठिकाणी माहिती मिळाली होती की एका ठिकाणी बायोडिझेल स्टोअर्ड आहे. तिथे आपण चेक केलेलं असता जे साहित्य वगैरे होतं ते आपण तिथून जप्त केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतने हा सर्व प्रकार प्रकाश झोतात आणला आणि त्यानंतर आता राज्यभर या सगळ्या कारवाया केल्या जात आहे. आणखी देखील नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये या ग्रामीण पोलिसांची पथकं जी आहे ती या बायोडिझेल पंपांचा शोध घेते. त्याचबरोबर हे डिझेल नेमकं या लोकांना कोण पुरवतंय याचा देखील शोध आता पोलिसांकडनं घेतला जातोय. 6 ते 7 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहे आणि याच आरोपींकडनं हे डिझेल नेमकं कुठून येत होतं, हे डिझेल नेमकं काय प्रकार आहे याचा संपूर्ण
तपास जो आहे तो आता पोलिसांकडनं केला जाणार आहे. एकूणच आपण बघतोय राज्यामध्ये आता हे धाडसत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. न्यूज 18 लोकमतनं अनधिकृतपणे विक्री होणाऱ्या बायोडिझेलचा काळा बाजार समोर आणला. जळगाव जिल्ह्यात अनधिकृत बायोडिझेल संदर्भात 3 मोठे गुन्हे दाखल झालेत. अनधिकृत बायोडिझेलची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली असल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले. बायोडिझेल विक्रीच्या संदर्भात शासनाच्या धोरणानुसार परवानगी घेणे हे आवश्यक आहे आणि त्या विषयी जर का कोणी अनधिकृतरित्या बायोडिझेलची विक्री करत असेल किंवा बायोडिझेलच्या नावाखाली भेसळ करून विक्री करत असेल तर ते निश्चितपणे कार्यवाहीसाठी पात्र आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 3 मोठे गुन्हे या संदर्भात दाखल झाले आहेत. पुण्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पुण्यात बायोडिझेलची काय परिस्थिती आहे त्यावर माहिती दिली. काल जे स्टिंग ऑपरेशन केलं त्याला राज्य शासनाने अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण आम्हाला त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारचे गैरप्रकार होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेतो आहे. तशी प्रत्येक प्रभारी अधिकाऱ्यांना आम्ही माहिती दिलेली आहे. आमच्याकडे कुठल्याही बायोडिझेलचा आतापर्यंत केस नाही, पण डिझेल चोरीचे यावर्षी 17 गुन्हे दाखल आहेत आणि त्यामध्ये आरोपीसुद्धा अटक झालेले आहेत. पण निश्चितपणे अशा प्रकारचे गैरप्रकार कुठे होत असतील तर निश्चितपणे पोलिसांतर्फे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आता धक्कादायक बातमी पाहणार आहोत ती पंढरपुरातली. पंढरपुरातील ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज पालखीचा तळ असलेल्या वाखरीच्या ग्रामसभेमध्ये 23 बिअर शॉपींना मंजुरी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाखरी ग्रामसभेनं बिअर शॉपींना नाहरकत परवाना देण्याचा ठराव मंजूर केलाय. ग्रामपंचायतीच्या या भूमिकेविरोधात राज्यभरातील वारकऱ्यांनी आणि महिलांनी संताप नोंदवलाय. बिअर शॉपी धारकांकडून चक्क 1 लाख रुपये ग्रामनिधी घेऊन परवानगी देण्यात आली आहे असा हा ठराव करण्यात आला. या ठरावाला विरोध वाढत असून बिअर शॉपींना नापरवानगी देण्याचा किंवा परवानगी पुन्हा त्यांची रद्द करण्याचा ठराव करावा किंवा नापरवानगी देण्याचा ठराव रद्द करावा अशी मागणी केली जाते. हा ठराव रद्द न झाल्यास ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा महिलांनी आणि वारकऱ्यांनी दिला आहे. वारकरी संप्रदायाचं ते एक खास म्हणजे तसं जर बघायला गेलं तर ते वारकरी संप्रदायाचं एक खास ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सगळे संत एकत्रित येऊन एकमेकाला भेटतात आणि अशा ठिकाणी ह्या गोष्टी होतात. आम्ही प्रत्येक ठिकाणी पालखीच्या रस्त्याच्या मार्गावर आम्ही त्या दारूची दुकानं असतील किंवा बिअर बार असतील त्याला विरोध करतो आहे आणि या नेमकं शेवटच्या ठिकाणी जर अशा पद्धतीचं जर होत असेल तर वारकरी संप्रदाय गप्प बसणार नाही. याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करेल. पुढच्या दृष्टीनं जर त्यांनी परत ह्याच्यातून मंजुरी केली तर ह्याच्यात महिलांचा पूर्ण विरोध राहणार आहे आणि जर ह्यांनी अजून विचार नाही केला तर महिला रस्त्यावर उतरतील हे 100% ठरलेलं आहे. कारण ह्याच्यातून जनतेचा, गावाचा आणि पूर्ण लोकांचा ह्याच्यात म्हणजे नुकसानीचा विषय असल्यामुळं आणि पूर्ण कुटुंब ह्याच्यात बर्बाद होत असल्यामुळं, लहान मुलं निराधार होत असल्यामुळं ह्याच्यात विचार करावा लागणार आहे. ह्याच्यात 100% महिलांनाच रस्त्यावर यायची वेळ येणार आहे. एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्राची खबरबातमध्ये अजून काही बातम्या घेऊन परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक. आज दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारसेचा आजचा दिवस. आजपासून दिवाळी सुरू झाली तरी कोरोना आणि 2 महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील बाजारपेठेवर मंदीचं सावट आहे. बाजारपेठ सजलेली असली तरी खरेदी करता ग्राहक येत नाहीयेत. त्यामुळे व्यापारी, दुकानदार हवालदिल झालेले आहेत. व्यापारी आणि दुकानदारांच्या व्यथा जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी. भारतीय संस्कृतीत दिवाळी हा महत्त्वपूर्ण सण मानला जातो. गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वजण दिवाळी उत्साहाने साजरी करतात. मात्र कोरोना आणि अतिवृष्टी यामुळे यंदाची दिवाळीवर मंदीचे सावट आहे. बाजारपेठ सजली आहे मात्र ग्राहक पाहिजे तेवढे नसल्यामुळे व्यापारी जे आहे ते हवालदिल झालेले आहे. मनमाड, मालेगाव, सटाणा यासह नाशिकच्या ग्रामीण भागातील जी बाजारपेठ आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट आलेले. काय परिस्थिती आहे व्यापाऱ्यांची ते जाणून घेऊया. माझ्यासोबत काही व्यापारी आहे. नमस्कार, मी किराणा व्यापारी मनमाड शहर. यंदाच्या दिवाळीमध्ये कोरोनाच्या सावटामुळं प्रचंड मंदी आलेली आहे. आम्ही सगळ्यांनी तयारी करून बसलेलो आहोत, पण ग्राहकाच्या प्रतीक्षेमध्ये असल्यामुळं सध्या आम्ही हवालदिल झालो आहोत.
तुम्हाला काय वाटतं? माझा रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय आहे आणि परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आम्ही इकडून तिकडून पैसे आणून नवीन माल दुकानात भरला आहे, परंतु ग्राहकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत नाही आहे. ह्यावर्षी आम्हाला नक्कीच याचा तुटवडा जाणवेल. काय परिस्थिती? नाही, मागचे 2 वर्ष तर कोरोनाचे गेले, पण यंदाच्या वर्षी बी कोरोना जाणूच राहिला आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ राहिले, माल विकले जाऊ नाही राहिला, खूप अडचणींना सामोरे जावं लागत आहे आम्हाला. तुम्हाला काय वाटतं? ही परिस्थिती आहे का कोरोनामुळे मंदीची लाट भरपूर आहेत, लोकांनी भरपूर माल भरला आहे, पण त्याचा गिऱ्हाईकाचा काही प्रतिसाद मिळत नाही. सगळं बोनस झाली, पगार झाली, सगळं काही झालं, पण गावात गिऱ्हाईकही नाही, काही नाही. त्याच्यामुळं आम्ही संकटात पडलो आहोत. कोरोना त्यानंतर झालेली अतिवृष्टी त्याच्यामुळे जो जनतेकडे विशेषतः शेतकऱ्यांकडे पैसा जो असतो तो नसल्यामुळे सर्व आर्थिक कोंडी झालेली आहे आणि त्याचा फटका सर्व सामान्य नागरिकापासून व्यापाऱ्यांना देखील बसत आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झालेली पाहायला मिळते. बाजारपेठा सजलेल्या आहेत, पण मुंबईसह देशभरातल्या बाजारपेठांमध्ये जिथून पणत्या, दिवे, शोभेच्या वस्तू विक्रीकरता आणल्या जातात अशा मुंबईतल्या एका ठिकाणी आपण गेलो होतो, आमचे प्रतिनिधी गेले होते आणि तिथला स्पेशल रिपोर्ट बघूया. मुंबईतल्या धारावी कुंभारवाड्यामध्ये सध्या तयारी सुरू आहे ती आपली दिवाळी दीपमय होण्यासाठीची. घराघरातले कलाकार दिवाळीनिमित्त बाजारात येणाऱ्या दिवे, पणती आणि शोभेच्या वस्तूंवर शेवटचा हात फिरवतायत. सगळे फेस्टिवल आल्यानंतर वेगळे वेगळे कारीगर असते आणि नंतर ते फेस्टिवल गेलं ना की नवरात्री बसली ना तेव्हापासून आम्ही लोक दिवाळी करते. आमच्यामध्ये 1 महिना असते, पण पावसाळा आला ना तेव्हापासून आम्ही दिवाळीची तयारी करते. तर सगळं इथे सगळं वेगळं वेगळं धंदा आहे. बारकून येणार, कलर करणार, हे सगळं वेगळं आहे. आमचे दिवाळीचे फेस्टिवल हे वेगळं आहे. सगळं पंती हे सगळं साधं मटकीचे आम्ही लोक करते. पारंपरिक पद्धतीनं सणासुदीआधी वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याची कुंभारवाड्यातली ही परंपरा 100 वर्षांहूनही जुनी आहे. एक छोटी पणती किंवा दिवा बनवायसाठी साधारणतः 3 ते 4 कारागीर मेहनत घेत असतात आणि असं हजारो पणत्या आणि दिवे इकडचं एक कुटुंब बनवतं, ज्यांच्या मेहनतीमुळे आपण दीपोत्सव साजरा करतो. हाताने कलाकुसर केलेल्या या वस्तूंना स्थानिक बाजारपेठेसोबतच देश विदेशातही मोठी मागणी असते. लंदन, US, UK, अमेरिका, सब जगह पे, ऑल ऑफ इंडिया. एक्सपोर्ट का बोलेगा हम लोग इतना पैकेट चाहिए तो हम लोग को वो हिसाब से बना के लोगों को देना पड़ता है. हम लोग खुद का मैन्युफैक्चर है. मुंबईसारख्या शहरात सध्याच्या या डिजिटल काळात सुद्धा या कारागिरांनी पारंपरिक कलाकुसरीची ही परंपरा अजूनही जिवंत ठेवली आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे आर्थिक झळ सोसलेल्या या कारागिरांच्या हाताला काम मिळाल्यामुळे यंदा त्यांची ही दिवाळी आपल्यासोबत अधिक तेजोमय होणार आहे. रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. दरवर्षी पर्यावरण आणि प्रदूषणाच्या दृष्टीनं दिवाळीत फटाके फोडू नये असं आवाहन करण्यात येतं. मात्र तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. हीच बाब लक्षात घेता पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या मूर्तीला बेकरीच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट विकले जात आहे. बच्चे कंपनीनं दिवाळीत फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरण जनजागृती केलेली आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकानं सजली आहेत. फटाके फोडणाऱ्या बच्चे कंपनीला आकर्षित करण्याकरता बाजारात चॉकलेटचे फटाके आलेले आहेत आणि या चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिकांकडून गिफ्ट देण्याकरता देखील त्याचा वापर होतो आहे. किल्ला हे पोरांना आवडतो, चॉकलेट देखील पोरांना आवडतो. तर दोन्हीचं मिश्रण करून आपण जर का किल्ला बनवलं तर हे किती योग्य जाईल. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील किल्ल्याची मागणी वाढत चालली आहे. ते हा किल्ला पूर्ण चॉकलेटचा आहे, काही होत नाही, त्याला वितळत नाही किंवा काही नाही. ते पोरं ठेवू शकतात आणि चॉकलेटचा आनंद घेऊ शकतात. रत्नागिरीमध्ये वसुबारस साजरं करण्यात आले. दिवाळीची सुरुवात
ही वसुबारसे होते. शेतकऱ्यांसाठी गोधन हे अतिशय महत्त्वाचं, त्यामुळे या गोधनाची पूजा केली जाते. वसुबारसेच्या दिवशी बळीराजा आपल्या गोठ्यातील गुरांची पूजा करतो. आपल्या गुरांना गोडधोड खायला घालतो. रस्त्यावर सोडलेले आणि जखमी झालेल्या गुरांवर उपचार करून रत्नागिरीत अनोख्या पद्धतीने वसुबारस साजरा करण्यात आला. तर वसुबारसेच्या निमित्ताने पुण्याच्या ग्रामीण भागात गोमातेची पूजा करत सण साजरा झाला. बदलत्या काळात देशी गायी नामशेष होत असताना आणि हायब्रिड वंशाची जनावरं वाढत असताना काही शेतकरी मात्र देशी गायीचं जतन करतायत. आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणे इथल्या शेतकऱ्यांना आपल्या लक्ष्मी नावाच्या देशी गायीचं आणि तिच्या 2 महिन्यांच्या गंगा या वासराचं पूजन केलं. त्याच्यावर तिचं वासरू पण आहे. ही दिवाळी सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना समाधानाची, सुखाची, समृद्धीची जावो हीच आशा. न्यूज 18 लोकमतच्या या महाराष्ट्राचे खबरबात बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोक. दोन वर्षापासून हा गोरखधंदा सुरू आहे. ऑपरेशन लुटारू नंतर सरकार हादरलं. मंत्री ते अधिकाऱ्यांना खडबडून जाग. गृहराज्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश. स्वतः माननीय मंत्री अन्न नागरी पुरवठा आणि प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा यांच्याशी बोलणार आहे. बोगस बायोडिझेल माफियांची आता खैर नाही. न्यूज 18 लोकमतचा दणका.